गुड मॉर्निंग दोस्तों, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो भाई आ चुके हैं काम के लिए। तो यहाँ पर है, ये देखो खेत, और यहाँ पर करने वाले आज हम ठिबक सिंचन की फिटिंग। यहाँ पर लगने वाला अनार की खेती होने वाली है यहाँ पर। तर मित्रांनो, आता पसरायचे आहे बंडल, याला म्हणतात लॅटरलचे प्लेन पाईप छोटे। ही आहे 16 mm ची लॅटरल। तर मग आता ही लॅटरल पसरायची आणि मग त्याला ड्रिपर मारायची। तर मग आता आम्ही आता लॅटरल पसरून घेतोय आता। तर मंडळी, लॅटरलचा बंडल फोडताना आतून मधून नाही फोडायचा, पुढे 4 बोटं जागा ठेवायची, सोडायची, मग असा बंडल फोडायचा, म्हणजे तो सोडायला एकदम सोपा जातो। त्याच्या द्वाऱ्या पूर्ण कापून घ्यायच्या आणि तो वर आलेलं प्लास्टिक परत आतमध्ये घालून द्यायचं, म्हणजे बंडल पूर्णपणे एकदम फ्री चालतो। आणि बंडल तर मी असा खाली जमिनीवर बंडल ठेवून पसरायचं नाही, त्याला एक चाकासारखा आकार द्यायला पाहिजे असं, म्हणजे मग तो बरोबर चालतो पुढं। आणि एकदा नळी फिरवायला लावायची, म्हणजे आपण बंडल मोकळा होत चालतो ऑटोमॅटिकली। तर मित्रांनो, नळी फिरवत चालवायची। नळी फिरवली का गाड्या ऑटोमॅटिक उनगडत चालवतात। नळी फिरवायची। नळी फिरवली का गाड्याने भेटती, मस्त चालते व्यवस्थित। तर हे बघा मंडळी, बंडल धरताना असं धरायचा, म्हणजे ऑटोमॅटिक बंडल सटकं चालतो आणि नळीचा घडी पण पडत नाही। नळीला घडी जर पडली तर ती परत उनगडावं लागते, म्हणजे असं जर सोडला गेला ना तर एकदम व्यवस्थित चालतोय बंडल आणि घडी पण पडत नाही। तर बरं का मंडळी, दोन्हीकडून नळी टाईट झाल्याशिवाय नळी कापायची नाही, आणि दोन्हीकडून 2 माप वेगवेगळे राहतात। चिकूचं माप झाल्याशिवाय इकडं बंडलवर कापायची नसती, चिकूचं माप झालं का मग इथं कापायची। आता हे आम्ही एक झाड वाढून घेतलेलं आहे आज। तर मग असं माप घ्यायचं आणि नालीमध्ये जेवढी जाणार आहे ती जागा सोडून खांद्या इतकं माप धरायचं। हे बघा, आता दोन्हीकडले माप झाले, मग आता नळी कट करायला काही हरकत नाही। दोन्हीकडले माप झाल्याशिवाय नळी कट करायची नाही। आता दोन्हीकडले माप झाले, त्यामुळे आता नळीला कट मारला। तर मंडळी, आम्ही आत्ता लगेच एंड कॅप मारतोय। तर तुम्ही अशा एंड कॅप लगेच मारत नका जाऊ, पाणी काढून घ्या, नळी पूर्ण फ्लॅश करून घ्यायची, तेव्हाच एंड कॅप मारायची। आज आम्ही आलेलो एक चाचणीला डाळिंबाचं ड्रिपर फिटिंग करण्यासाठी। तर सर्वप्रथम तुम्हाला आम्ही लॅटर कशी पसरायची आणि ड्रिपर कशी मारायची तुम्हाला थोडक्यात दाखवून देणार आहे। चला, आज काय शिकवणार आम्हाला? मग काय असतो दाखव। याला टोचा म्हणतात, याला ड्रिपर म्हणतात। ते असं धरायचं हातात, हे असं खाली वाकायचं कटकन। फक्त शेतकऱ्याचे कामं चुकू नका। नाही, शेतकऱ्याचा आमच्यावर 100 वर्षाचा भरोसा आहे। ओके। अजून हे ड्रिपर मारताना जरा त्रासच होतो। त्रास म्हणजे बोटाला थोडीशी तकलीफ आमच्या। हे ड्रिपर मारताना जरा त्रास होतो, याचं काही नियोजन आहे तुमच्याकडे? त्याच्यावर आता बघू, काहीतरी जर नियोजन निघलं तर बघू, हँडग्लोव्ज घालू शकता तुम्ही। पण मग ते ड्रिपर मारताना जरा दाखव तुझी टेक्निक आपली वाली। चला, तुम्हाला अजून याला दाखवतो। मराठी भाषेमध्ये याला टोचा म्हणतात। ही नळी असते, याच्यावर ज्या 2 नळ्या लाईन असतात, याच्यावर असं पंचिंग करायचं असतं। हे ड्रिपर आहे। ओके मित्रांनो, जेव्हा ड्रिपर मारायचं स्पंच, तर मित्रांनो, पहिलं ड्रिपर मारण्याची पहिली पद्धत,
ही पहिली पद्धत अशी आहे, अर्धा फूट लावून घेणे आपलीवाली एंड कॅप. ते अर्ध्या फुटामध्ये एंड कॅप लावल्यानंतर 4 बोट अंतर सोडून देणे आणि नवीन ड्रिपर मारणे, ते पण रेषीवर ड्रिपर मारला. आता सगळे ड्रिपर आपल्याला पूर्ण रेषेवरच मारायचे असतात. तर नळीना जरी पलटी मारलेली असेल तर नळी सरळ करून घेणे आणि रेषेवर ड्रिपर मारणे, ही ड्रिपर मारण्याची पद्धत. तर बरं का मंडळी, ड्रिपर जात नसेल तर ड्रिपरला थोका लावून घेणे. ड्रिपरला थोका लावला का ड्रिपर एकदम इझिली आतमध्ये जात. नळी दोन्ही बोटांच्या साह्याने दाबून धरायची असते. चिमटीमध्ये नळी दाबून धरायची, चंबून द्यायची नाही, मग ड्रिपर मारायचं. तर मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.